नमस्कार. SMR न्यूजच्या हेडलाईन मधून महत्त्वाची बातमी समोर येते आहे. अमरावती शहरात वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्याचा सुळसुळाट, युवक काँग्रेसचा पोलिसांना तात्काळ कारवाईचा इशारा. 6 ऑगस्ट रोजी अमरावती शहर विधानसभा युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली आहे. MD ड्रग्ज, गांजा, चायना चाकूची विक्री आणि अवैध जुगार अड्ड्यांनी शहरात हातपाय पसरले आहेत. गेल्या महिन्यात 2 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या आणि आमदारांच्या घरासमोर चाकू हल्ल्याने गुन्हेगारांचे धैर्य वाढले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवेदनात म्हटले आहे की तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकली असून अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यामधील सहभाग चिंताजनक आहे. शहरातील बार आणि पब्समध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत डान्स पार्ट्या होतात, जिथे अल्पवयीन मुलांना सर्रास दारूमीठ दिले जाते. अवैध जुगार अड्ड्यांमुळे गुन्हेगारी वाढत असून चायना चाकूंसारखी घातक शस्त्रे सहज उपलब्ध होणे धोकादायक आहे. एका आमदाराने विधान भवनात अमरावतीला क्राईम कॅपिटल म्हणत चिंता व्यक्त केली आहे. आज अमरावती युवक काँग्रेसतर्फे आम्ही सगळेजण माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आज आपल्याला माहिती आहे की अमरावतीमध्ये अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. म्हणजे मग ती गांजा विक्री असो, MD ड्रग्ज विक्री असो की गुटखा विक्री असो, त्याचप्रमाणे जे आता शहरामध्ये जो ऑनलाईन जुगार सुरू झालेला आहे, हे धंदे अमरावतीत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि त्यावर कळस म्हणजे आता एका आमदारांच्या घरासमोर त्या वादातून चाकू हल्ला झालेला आहे. म्हणजे की या शहरातील सगळे लोकप्रतिनिधी झोपेतून सोंग घेत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात चायना चाकूची विक्री, मारामारी, खुनाचे प्रकार भरपूर वाढलेले आहेत. म्हणजे चक्क पोलीसवाल्यांची हत्या करण्यापर्यंत आज गुन्हेगारांचं मनोबल वाढलेलं आहे. अत्यंत चुकीचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालला आहे. अल्पवयीन मुलं मुली या व्यसना अधीन झालेल्या आहेत. कुणी पब आणि पाहिजे तशा पद्धतीचं या सरकारमध्ये चाललं आहे. म्हणजे कुणी या परवानगी घेऊन जा, कशाचाही काही करा, म्हणजे पब करा, ते डान्स बार करा, यामध्ये दारूचा धंदा, MDचा धंदा. अमरावतीमध्ये अद्यापपर्यंत असं कधी आतापर्यंत हे झालेलं नाही आहे. हे गालबोट जे झालेलं आहे अमरावतीला. MDचं आतापर्यंत नाव नव्हतं, पण गांजा MD हा मोठ्या प्रमाणात दिला चालला. असं वाटते आहे की या सरकारमधले असलेले जे मंत्री आहे यांनी झोपीचं सोंग घेतला आहे. आणि एक नवीन प्रकार आहे मंत्र्यांचा, म्हणजे यांना आता एक नवीन छंद सुद्धा लागला आहे. म्हणजे शेतकऱ्याचा जो मंत्री आहे, शेतकरी मंत्री पत्ते काढायला लागले. सगळे याच्यामध्ये जुगार तयार झाले. म्हणजे प्रत्येक या मंत्र्यांना या जुगाराचा छंद लागला आहे. आणि या माध्यमातून त्यांना कसा पैसा गोळा करता येईल, कसा शासनाकरिता आपला पैसा जमा होईल, याकडे त्यांचं लक्ष आहे. परंतु अमरावतीच्या या जनतेकडे लक्ष नाही. यांचं नुकसान किती झालं चालते, कोणी मृत्युमुखी पडले चालते, लहान लहान पोरांच्या हाती चाकू दिसून राहिले चायनाचे. हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. युवक काँग्रेस याचा तीव्र निषेध करतो. आज CP साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे. जर हे अवैध धंदे थांबले नाही तर सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी लक्षात घ्यावे की आम्ही तुमच्या दालनात येऊन पत्ते खेळू आणि तुम्हाला पाहिजे तसे आम्ही चंदा जमा करून देऊ. हा प्रकार थांबला पाहिजे आणि हा प्रकार थांबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. युवक काँग्रेसने मागणी केली आहे की पोलिसांनी तात्काळ प्रभावी कारवाई करून MD ड्रग्ज, गांजा विक्री, जुगार अड्डे आणि अवैध शस्त्र व्यापारावर बंदी घालावी. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. अधिक अपडेटसाठी SMR न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.